विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005 यावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. कमी वेळात जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा. तसेच प्रश्न विचारल्यानंतर मी आपल्याला थोडा वेळ देईल. या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे समाविष्ट आहेत? तर माहितीचा अधिकार अधिनियम आहे ना, याची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो PDF फाईल भेटून जाईल अधिनियमची. त्यामध्ये एकूण किती प्रकरणे हा बेसिक प्रश्न आहे. तर यामध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो 6 प्रकरणे आहेत. आपण जर अभ्यास केला असेल तर आपण प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करायचं, म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट आहेत? ऑप्शन आहेत 29, 30, 31, 32. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा. तर लक्षात घ्या, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण 31 कलमे समाविष्ट आहेत. तसेच लक्षात घ्या, आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005 यावर एकूण 170 प्रश्न आहेत. प्राइस आहे 49. यासोबत शॉर्ट नोट्स भेटेल, अधिनियम PDF, तसेच 170 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. आपण MIDCचा फॉर्म भरला असेल तर लगेच परचेस करा. त्यासोबत आपल्याला माहीत असेल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. यावर आपल्याकडे शॉर्ट नोट्स, अधिनियम PDF आणि 120 प्रश्न आहेत. प्राइस आहे फक्त 49. हे देखील घेऊ शकता. त्यासोबत MIDC तांत्रिक प्रश्न देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये अधिनियम PDF आणि एकूण 330 प्रश्न तुम्हाला भेटेल. प्राइस आहे 99. तसेच MIDC लेखा सेवा याकरिता टेक्निकल क्वेश्चन आहेत. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. यामध्ये एकूण 1400 प्रश्न आहेत. प्राइस आहे फक्त 199. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे? हा प्रश्न PSI मुख्य 2014 मध्ये देखील विचारण्यात आला आहे. व्हिडिओ पॉज करा, उत्तर येत असेल खाली कमेंट करा. राईट आन्सर आहे अनुच्छेद 19(1)A मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात. हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. ऑप्शन आहेत रंगनाथ मिश्रा, वजाहत हबीबुल्ला, सत्यानंद मिश्रा की शैलेश गांधी. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B. हे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील किती वेळेत दिली पाहिजे? तर राईट आन्सर आहे एकूण 48 तासाच्या आत ती माहिती विद्यार्थी मित्रांनो दिली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यात पारित झाला? तर हा प्रश्न खूप साऱ्या एक्झाममध्ये विचारण्यात आला आहे. उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्या. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B. तामिळनाडूमध्ये विद्यार्थी मित्रांनो 1997 मध्ये सर्वप्रथम माहितीचा अधिकार अधिनियम पारित झाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, भारतात केंद्र सरकारने माहितीच्या अधिकाराचा अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आपला माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता. महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B. 2002 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, सामान्य जनतेच्या लोक प्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचे प्रभावीरित्या निवारण करणे शक्य व्हावे या हेतूने ॲम्बुडसमन ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्राने निर्माण केली होती? व्हिडिओ पॉज करा, उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा. राईट आन्सर आहे स्वीडन राष्ट्राने निर्माण केली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, केंद्राचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातील किती राज्याने आपापल्या राज्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C. 9 राज्य. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम 2005 हा खालीलपैकी केव्हा संमत केला गेला? राईट आन्सर आहे 15 जून 2005 मध्ये विद्यार्थी मित्रांनो संमत केला गेला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11 बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनविणारा खालीलपैकी पहिला देश कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक D. स्वीडन. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे?
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 13. माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? तर राईट आन्सर आहे 56वा देश विद्यार्थी मित्रांनो ठरला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात लागू झाला? तर ती तारीख आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 ऑक्टोबर 2005. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत माहितीच्या अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला होता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 16. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 12. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 17. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे असेल. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः ट्राय करा या प्रश्नाचं उत्तर द्यायला. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, एक मुख्य माहिती आयुक्त तसेच 10पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त यामध्ये असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जन माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो? प्रत्येक नागरिक, परदेशी, सामुदायिक मंडळ की वरीलपैकी सर्व? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रत्येक नागरिक माहिती मागू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 19. केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात? तर ते असतात ऑप्शन क्रमांक सी, भारताचे पंतप्रधान. तसेच माहिती अधिकार PDF पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 20. राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य असतात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री यामध्ये असतो. तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो हे 5 ऑप्शन दिले. विधानसभेचा विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष. तर हे 4 ऑप्शन आहे ABCD. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा होमवर्क आहे. तसेच आपण सिव्हिल इंजिनिअरिंगकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे टेक्निकल एकूण 15,000 प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन. प्राईज आहे 499. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगकरिता जर फॉर्म भरला असेल तर 12,000 क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन. त्यासोबत हँड रिटन नोट्स विथ फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने विद्युत अभियंता याकरिता 20 टेक्निकल टेस्ट अवेलेबल आहेत. प्रत्येकी 40 प्रश्न, असे एकूण 800 प्रश्न आहेत. प्राईज आहे 99 रुपये. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो स्पेशल GK याकरिता आपल्याकडे 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात हे तुम्हाला सर्व भेटेल. प्राईज आहे फक्त 99 रुपये. हे देखील आपण घेऊ शकता. त्यासोबत इंग्लिशची क्वेश्चन बँक आहे. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 129. त्यासोबत ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी हे देखील तुम्हाला भेटेल. त्यासोबत मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे. हे देखील आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने परीक्षा अति महत्त्वाचे PDF आहेत. तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध आहेत. जून 2022 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला प्रश्न या ठिकाणी भेटून जातील. ज्याही विद्यार्थी मित्रांनो पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.